ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ऐतिहासिक शिलाहारकालीन शिवमंदिर आहे. या मंदिरात असलेल्या शिलालेखात शुक्रवार श्रावण शुद्ध शके 962 अशी तिथी नोंद ठेवलेली आहे. मंदिरात असलेल्या शिलालेखाकडे मिस्टर टेरी यांचे पहिल्यांदा लक्ष गेले. त्यांनी या शिलालेखाचा ठसा बनवून प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय, आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई यांच्याकडे जमा केला. डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी शिलालेखाच्या ठस्यावरून शिलालेखाचे पहिल्यांदा वाचन केले. अंबरनाथ मंदिरातील शिलालेख कोरणाऱ्या व्यक्तीकडून शक-संवत चुकीचे कोरले गेले आहे असं वाटतं. शिलालेखात शुक्रवार अशी स्पष्ट नोंद करून ठेवली आहे, परंतु शक 982 मध्ये श्रावण शुद्ध नवमी शुक्रवार नसून सोमवारी होती आणि शके 983 मध्ये श्रावण शुद्ध नवमी शुक्रवारी होते. त्यामुळे कोरक्याकडून 983 ऐवजी चुकीने 982 कोरले गेले असावे. पाटपल्ली येथील श्री अंबरनाथ देवकुले असा गाव आणि मंदिरासंदर्भात उल्लेख शिलालेखात केला आहे. पाटपल्ली हे गाव काळाच्या ओघात विस्मृतीत गेले, पण अंबरनाथ देवकुलेवरून परिसराला अंबरनाथ नाव पडले. शिलाहार राजा चित्तराजा कारकिर्दीत मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. मंदिराचे काम चित्तराजानंतर सत्तेवर आलेला त्याचा भाऊ नागार्जुन याच्या राज्यकाळात सुद्धा चालू होते. मंदिराचे काम नागार्जुन याचा धाकटा भाऊ मुम्मुनी राज याच्या राज्यकाळात पूर्ण झाले. शिलालेखात मुम्मुनी राज याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे दिलेली आहेत. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भूमिज प्रकारातील हे सगळ्यात प्राचीन मंदिर आहे. अंबरनाथ मंदिरातील शिलालेख उजेडात येण्यापूर्वी उदयपूर येथील उदयेश्वर हे भूमिज शैलीतील प्राचीन मंदिर मानले जात होते. मंदिरातील शिलालेख उजेडात आल्यानंतर उदयेश्वर मंदिराच्या आधी हे मंदिर बांधले गेल्याचे सिद्ध झाले. सद्यस्थितीत हा शिलालेख मंदिराच्या अंतर्भागात आधारासाठी दिलेल्या एका लोखंडी तुळईच्या मागे झाकला गेला आहे, त्यामुळे बघता येत नाही. पश्चिमाभिमुख असलेले मंदिर विस्तीर्ण पीठावर बांधले आहे. पीठावर कुंभ, अंतरपत्र, गजथर आणि नरथर असे थर आहेत. 2 अर्धमंडप, मुखमंडप असलेला मंडप, अंतराल आणि गर्भगृह असा मंदिराचा तलविन्यास आहे. अंतरालाच्या बाह्यंगावर गणेश, कार्तिकेय, गजासूर संहार मूर्ती, हरिहर, पितामह, शिव, विष्णूचे अवतार, सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराला लागून ब्रह्मदेवाचे एक लहान मंदिर आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. संस्कृत कवी भवभूती यांनी स्वयंभूचा अर्थ अपौरुषेय प्रतिष्ठा असा सांगितला आहे. त्यामुळे अंबरनाथ मंदिरातील गर्भगृह सभामंडपापेक्षा 8 फूट खोल आहे. अंतरालातून गर्भगृहात जाण्यासाठी 9 पायऱ्या आहेत. हे शिवमंदिर मुंबईपासून अगदी जवळ असताना देखील बऱ्याच लोकांना या शिवमंदिराबद्दल माहिती नाही. आपणही कधी अंबरनाथ परिसरात आलात तर हजारो वर्ष जुन्या या शिवमंदिराला भेट देऊ शकता. या मंदिरावर असलेल्या सुंदर मूर्त्या, वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला त्या काळातील जे कोरणारे कारागीर आहेत त्यांची महती सांगतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे संदेश आपल्याला त्या मूर्त्या देत असतात. सुरसुंदरींच्या मूर्त्या असोत किंवा विष्णूच्या अवताराच्या मूर्त्या असोत किंवा शंकराच्या अवताराच्या मूर्त्या, या आपले लक्ष वेधून घेत असतात. असे हे 1000 वर्षांपूर्वीचे आम्रनाथ म्हणजेच अंबरनाथ शिवमंदिर. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.